कुमार विद्या मंदिर तारदाळ शाळेची 2 दिवसीय शैक्षणिक अभ्यास सहल उत्साहात संपन्न। तारदाळ येथील कुमार विद्या मंदिर तारदाळ शाळेची 2 दिवसीय शैक्षणिक अभ्यास सहल दिनांक 20-21 जानेवारी 2026 रोजी उत्साहात पार पडली। या सहलीचे आयोजन गगनगिरी आश्रम, विजयदुर्ग, कुणकेश्वर, सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, सावंतवाडी, आंबोली या ऐतिहासिक व निसर्गरम्य ठिकाणी करण्यात आले होते। दिनांक 20 जानेवारी रोजी पहाटे 6 वाजता सहलीला सुरुवात झाली। सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी गगनगिरी आश्रम, गगनबावडा येथे भेट दिली। त्यानंतर वैभववाडी मार्गे विजयदुर्ग या ऐतिहासिक सागरी किल्ल्याला भेट देण्यात आली। येथे स्थानिक मार्गदर्शकांनी विजयदुर्ग किल्ल्याचा तसेच मराठी आरमाराचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांना सविस्तरपणे समजावून सांगितला। पुढे कुणकेश्वर येथे प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिराला भेट देण्यात आली। या ठिकाणी विद्यार्थ्यांना नयनरम्य सूर्यास्ताचं दर्शन घडलं। पहिल्या दिवसाचा मुक्काम मालवण इथं करण्यात आला। सहलीच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला प्रवासी बोटीने भेट दिली। समुद्रातून केलेल्या या प्रवासाचा अनोखा व आनंददायी अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला। त्यानंतर तारकर्ली बीच इथं समुद्रात मनसोक्त खेळण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला। पुढे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेलं सावंतवाडी शहर, तेथील सुंदर तलाव व प्रसिद्ध उद्यान विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलं। शेवटी आंबोली यात्रेमार्गे सहल सुखरूपपणे परतली। या 2 दिवसीय शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांनी इतिहास, निसर्ग व संस्कृती यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। शिवरायांच्या सागरी आरमाराचा इतिहास आणि कोकणच्या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव देणाऱ्या या सहलीबद्दल तारदाळ परिसरातील बालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। या सहलीत कुमार विद्या मंदिर तारदाळ शाळेचे श्री सागर खोत सर, श्री निळकंठ कसबे सर, यास्मिन मुल्ला मॅडम व रमिला तराळ मॅडम तसेच शाळेचे एकूण 58 विद्यार्थी सहभागी झाले होते।